जस्ट पार्सल आले, रिसीव केले आणि जस्ट आम्ही जेवण पण केलेलं आहे. ॲक्च्युली ते आम्ही आधी ट्रायपॉड यूज करायचो, तर त्याचं जे ट्रिगर होतं ते खराब झालं होतं. पाहू शकता, हे जे ट्रायपॉड आहे त्याचं ट्रिगर खराब झालं होतं, तर मी ते ऑर्डर केले आणि पुन्हा आता हे ट्रायपॉड आम्ही यूज करू शकतो. तेजलचा आवाज येतोय, तर मी जातो तिकडे. तेजल पाहूयात काय करतेय. काय करते का तेजल? ब्लॉग चालू आहे का? हो. गाईज मी कपडे वाळत घालते. वॉशिंग मशीनला लावलेले कपडे आणि आता मी हे वॉश केलेले सर्व वाळत घालते आमच्या दुसऱ्या बाल्कनी मधून. थंडीसाठी हे जॅकेट मी घेतलंय. ॲक्च्युली जुनच आहे, पण मी आज वेअर करणार आहे. तेजल बोलली हे वेअर कर आणि त्यामुळे मी आज वेअर करतोय. तेजल कम हिअर. बेबी वेअर आर यू? ओके. कॅन यू होल्ड दिस फॉर मी? काय असेल तेजल याच्यामध्ये? तुझ्यासाठी गिफ्ट आहे का? माझं आहे का पार्सल? नाही, इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. इट्स व्हेरी स्मॉल थिंग बट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. काय ते? ट्रायपॉड आपण उभं करतो, त्यानंतर आपले फोटोज क्लिक करतो, त्यासाठी जे रिमोट लागतं ते याच्यामध्ये. अच्छा. आय विल शो यू. वेट. मॉलदीव्सला हे आपलं खराब झालं होतं आणि आपल्याला खूप प्रॉब्लेम आला होता तेव्हा. ऍक्च्युली आपल्याला क्लायंट्सने खूप क्वेश्चन केले होते की तुम्ही फोटोज कसे शूट करता, तुम्ही दोघेच जाता फिरायला, तर मग तुम्ही कसं यूज करता. तर आम्ही हे असं यूज करतो. छोटंसं रिमोट असतं, तुम्ही तुमच्या फोनला अटॅच करू शकता आणि फक्त क्लिक करायचं. आणि हे जे छोटंसं बटन आहे हे तुम्ही कुठेही ठेवू शकता. म्हणजे जर मी अशी थांबली तर असं असं मी होल्ड करून तिथे प्रेस करू शकते किंवा पॉकेटमध्ये हात ठेवून तुम्ही प्रेस करू शकता आणि तुमचे फोटोज निघतील. सो हे खूप बेस्ट आहे. आणि हे मॉलदीव्सला आमचं खराब झालं होतं पाण्यामध्ये, तर आम्हाला खूप प्रॉब्लेम फेस करावा लागला. वॉटरप्रूफ नाहीये, त्यामुळे मी 2 ऑर्डर केले. येस. कारण की आम्हाला स्विमिंग करायला लागतं आणि कंटिन्यू आम्ही यूज करतो, त्यासाठी एक एक्स्ट्रा ऑर्डर करून ठेवलं बॅकअपसाठी. तर गाईज माझा थोडा फेस असा दिसत असेल बिकॉज मला 1-2 दिवसापासून थोडंसं फीवर आणि कोल्ड झालेलं आहे आणि त्यामुळेच मी माझे हेअर वॉश पण नाही केलेले आणि माझा फेस पण थोडासा स्वोलन दिसत असेल तुम्हाला बिकॉज ऑफ कोल्ड. येस बेबी. हे ते जॅकेट आहे ना कॉलेज मध्ये तू घालून यायचा. गाईज विशाल जेव्हा फर्स्ट टाइम भेटायला आलेला मला, तेव्हा त्यांनी हे जॅकेट वेअर केलेलं कॉलेजला भेटायला. मध्ये येत नव्हतं, आता येऊ लागले. येस. आणि भरपूर जणांचे मेसेज आलेत की विशालचं डाएट प्लॅन सांग, तर तू त्यांना कधी सांगणार आहेस? लवकरच सांगणार आहे, लवकरच त्याचा व्हिडिओ बनवणार आहे, कारण की तो प्रॉपर करावा लागेल आपल्याला. व्यवस्थित तुम्हाला सांगावं लागेल मी कसं प्लॅन केलं. गिव्ह मी, आय विल होल्ड इट. सो येस, विशालनी कॅलेंडर आणलेलं आहे सकाळी सकाळी आणि 2026 आमच्यासाठी खूप छान असणार आहे आणि तुम्हाला पण छान जावं असंच आम्हाला पण वाटतं. येस. आणि सगळ्यांसाठी छान असणार आहे गाईज. जेव्हा पण न्यू इयर येतं तेव्हा आम्ही डिसेंबरमध्ये आमचा एक गोल असतात, तर ते आम्ही एका नोटवरती लिहून ठेवतो आणि ते जसं जसं करायचा प्रयत्न आणि ते कम्प्लीट करायचा प्रयत्न करतो दोघेही. सो लास्ट इयरचं पण आम्ही प्लॅन केलं होतं आणि आम्ही ते कम्प्लीट केलेलं आहे. आता न्यू इयरचं पण नंतर बोलूया जेव्हा आम्ही ते करणार आहोत. अजून 1 मंथ आहे. अजून माझा बर्थडे आहे, मग क्रिसमस आहे आणि मग न्यू इयर आहे. ब्लॉग्स तुम्ही पाहत राहा, अजून भारी भारी ब्लॉग्स येत राहतील पुढे, कारण की तेजलचा बर्थडे सुद्धा आहे. क्वीन्स बॉर्न इन डिसेंबर. आणि फेब्रुवारी किंग. येस. विशालचा पण फेब मध्ये बर्थडे असतो आणि मी आहेच एक क्वीन, कारण की जसा माझा प्रत्येक बर्थडे स्पेशल झालाय, लग्नाच्या आधी सुद्धा आणि लग्नानंतर सुद्धा. मस्त करूयात आपण बर्थडे, तुम्हाला पाहायला मिळेलच आम्ही कसं सेलिब्रेट करणार बर्थडे. जेव्हा 4 ते 5 वाजता मला खूप भूक लागते तेव्हा आम्ही हे खातो. 2 ऑरेंज आहेत, एक विशालला एक मला. त्यानंतर याच्यामध्ये आहे स्वीट पोटॅटो. दिस इज फॉर विशाल. येस. अँड दिस इज फॉर मी. कॅरेट अँड पियर.
तर डेली आम्ही 2 to 3 फ्रुट्स वेगवेगळे खात असतो दोघे पण. जर ऍपल खाल्लं तर संध्याकाळी ऑरेंज किंवा मग पोमोग्रॅनेट असं 2 ते 3 फळं आम्ही डेली घेतोच आणि ते खूप बेस्ट आहे आपल्या हेल्थसाठी. आमचे व्लॉग हे लाईफस्टाईलचे पण असतात पण हेल्दी पण होत असतील असं मला वाटतं. सकाळी फोन चेक करता करता एक व्हिडिओ बघितलेला हा. की तिथे आजी होत्या आणि तू त्यांना काहीतरी देत होता आणि तू मला हो. सांगत होता पण मी काहीतरी कामात होते मावशीशी ऍक्च्युली काय बोलत झालं, होते. मी चाललो होतो हम्म. हे आणण्यासाठी, दूध आणण्यासाठी. आणि तिथे जाता जाता मला एक आजी मिळाल्या, म्हणजे थोड्या गरीबच होत्या. त्या मला बोलल्या मला पैसे नको पण मला थोडस ग्रॉसरी स्टफ घेऊन दे, म्हणजे किराणा घेऊन दे, शुगर किंवा डाळ किंवा राईस, हे मला सांगितलं त्यांनी घ्यायला. पहिल्यांदा मी नाही केलं, मला वाटलं कोणी असेल काय असेल, मग मी दुर्लक्ष केलं, इग्नोर केलं. 1 मिनिट. त्यांचे फोन चालू झालेले आहेत आम्हाला. ते मी इग्नोर केलं. Yes. आणि मग थोडस पुढे जाऊन पुन्हा मला क्लिक झालं की बाबा त्या आजी होत्या त्या पैसे तर मागत नाहीयेत, फक्त बोलताय की मला थोडस खाण्यासाठी जे काय लागतं ते तू मला घेऊन दे. तर मी पुन्हा बॅकला आलो आणि त्यांना ते सर्व घेऊन दिलं. काय काय दिलं होतंस? त्याच्यामध्ये शुगर होतं, डाळ होती, राईस होतं, त्यानंतर थोडस खारी बिस्किट्स घेऊन दिले त्यांना आणि थोडं स्वीट म्हणून केक घेऊन दिला. वा असं मस्त. दिलं आणि ऑइल पण घेऊन दिलं त्यांना. अच्छा, खूप छान काम केलंस तू सकाळी सकाळी. मॉर्निंगला असं काम झालं आपल्या हातातून. खूप भारी वाटलं मला पण हे आज ऐकून. तेजलचा बर्थडे सुद्धा असतो, तर मग हा एक चांगली अपॉर्च्युनिटी होती, त्यामुळे थोडस डोनेशन केलं. आणि शेवटच्या गुरुवारी पण आपण काहीतरी करू जेव्हा उद्यापन असतं. नक्कीच करूयात काहीतरी आणि आणि चांगल्या पद्धतीने करूया. तुम्ही सुद्धा असं करत जा, आपल्याला थोडस बेस्ट. मी त्यांचा चेहरा दाखवला नाही कारण की ते मला चांगलं नाही वाटलं त्यांचा फेस दाखवण्यासाठी, पण जे हेल्प केली ते मी दाखवली कारण की थोडे इन्स्पायर होतील लोक. तुम्ही सुद्धा हे बघून इन्स्पायर होतील, सो त्यामुळे त्यांनी त्याचा व्हिडिओ घेतला आणि तुमच्यासोबत शेअर केला. तर तुम्ही पण अशी हेल्प करत राहा, कारण की प्रत्येकावर वेळ कशी येते कधी येते आपण नाही सांगू शकत. मदत केली पाहिजे. आज आपल्याला देवाने सगळं दिलंय तर आपण कॅपेबल आहोत त्यांना मदत करायला. ज्यांना गरज आहे त्यांना आपण मदत केली पाहिजे. सो व्हेरी नाईस. येस, चलो आता जातो आम्ही आमच्या सेंटर वरती. तर गाईज आता विशाल संध्याकाळी मला जॅकेट पण घ्यायचं. येस, माझं पाहून घ्यायचंय ना तुला लगेच. येस, ऍक्च्युली माझ्याकडे आहे पण ते खूप हेवी आहे, जे की मी मनालीला जाताना घेतलं होतं आणि इतकं हेवी मी डेलीला नाही यूज करू शकत. सो त्यामुळे मला एक छान असं जॅकेट घ्यायचं. ओके, घेऊयात आज संध्याकाळी. थोडीशी शॉपिंग होईल विंटरची. कुठं जायचं त्याच्यात? गाईज, मी भरपूर जणांच्या कमेंट्स पण रीड केल्या की तुझा क्लॉथिंग हॉल शेअर कर, कुठून तू कपडे ऑर्डर करतेस, काय करतेस. आणि हे सर्व जे ड्रेस आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून पण घेत असते, अमेझॉन, मिंत्रा, त्यानंतर फ्लिपकार्ट, मिशो. माझे सर्व जे ड्रेसेस आहेत तर त्याचा एक हॉल बनवेल सेपरेट आणि तो तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. हे आहे माझं स्टिकर, हे अंकिताचे आणि हे 2 आहेत नम्रताची. लगाव तेरे सर पे बोट है. मैं ऑफ द मॅप. आय कॅन डू एनिथिंग. आणि अंकिता आहे बेडूक. नाहीये. क्रोकोडाईल डायनोसॉर. तर गाईज हे असं आपण लहानपणी करायचो ना, हे ते जायचेच नाही आणि 2 दिवस. गाईज हीच ती अंकिता आहे जी लास्ट व्लॉग मध्ये खाली पडली आणि होती. हेच कपडे होते परत मी तेच घातले. आज पण मला असं वाटतंय तू पडणार आहे. नाही म्हटलं तर आम्ही त्याला पाडणार. तेजल येते आता खाली आणि आम्ही जातोय आता झुडिओ मध्ये. तिथे पाहतो विंटर वेअर्स काही आले असेल न्यू कलेक्शन तर ते घेतो, शॉपिंग करूयात थोडी. आमचं मॉर्निंग रुटीन तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला. ॲक्च्युली समोरच आहे झुडिओ आणि तिथे जाणार आहे आम्ही, आमच्या खूप जवळ आहे झुडिओ. शॉपिंग. आय लाईक दिस. आवडली का तुला? गाईज फक्त 2च मिनिट झालेत आणि खूप सारे कपडे तेजलने सिलेक्ट केले आहेत. आता मला वाटतं मी पण जावं जेंट्स सेक्शन मध्ये आणि तिथे चेक करावं.
त्याच्याला कन्फ्यूज झाली आहे काय घेऊ काय नाही. तू हे सर्व घेऊन जा, ट्राय कर. विशाल आता चाललाय बिलिंगला. मस्तपैकी शॉपिंग झाली आणि आता मी आलोय घरी. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.